सर्वांना. कसे आहात सर्वजण? झालं जेवण वगैरे? आज दिवसभर मी एक पण व्हिडिओ केला नाही. कारण का? माझ्या नातीची आहे परीक्षा. तिचा अभ्यास घेणं, हे ते काम चालू होतं. त्यामुळं मी काही बनवलं नाही. सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट, आत्ता लग्नसराई चालू आहे बघा. कुठल्या ना कुठल्या जाती धर्मात लग्न हे होतच आहेत, है की नाही? आणि लोक करतात. किती महागाई ना. सोन्याने तर काय बाई, सोन्याच्या तर दागिन्याचं विचारायलाच नको, नाही का? खूप महाग झालेले आहेत. आणि लोक करतात. कर्ज पाणी हे ते करून आपली हौस. आत्तापर्यंत तर चाललेले आहेत बाबा लग्न. आता पुढचं काय काय माहिती नाही. लग्नाला किती पैसे लागतात काय लग्न करण्यासाठी. तर करतात, काही काही हॉटेलमध्ये करतात. म्हणजे आपलं लग्न चांगलं व्हावं, आपली एक आठवण राहावी म्हणून. परंतु काही लोक विचारच करत नाहीत अहो, की अरे आपण इतकी लोक एखाद्याच्या लग्नाला जातोय घरातली. जातात बाबा सगळीच्या सगळी. हं? आत्ता इथून पुढं लग्नपत्रिके फक्त मध्ये 2 किंवा एकच व्यक्तीचं लिहा. असं लिहू नका. 1% या 2% असं लिहा. एवढी महागाई झाली, परवडतंय का आजकाल? 500 रुपये आहेर करणार आणि अख्खं घरदार जेवून येणार. हल्लीचे दिवस तसे नाही राहिले. आणि काही काही लोक तर इतके हुशार असतात ना, लग्नाचा वेनू बघून जातात. अरे हा इथं लग्न आहे ना, हा मग चांगलं असणार. एन्जॉय करतात. दुसऱ्याच्या लग्नामध्ये एन्जॉय करतात, दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये एन्जॉय करतात. आणि स्वतःचं असलं ना तर फळक पाणी आणि कालच्या वाणी असं बनवायचं जेवण. म्हणजे किती पण लोक बोलवा, पण फळक पाणी आणि कालच्या वाणी हे करतात का नाही? काय काय लोक इतकी हुशार असतात. कुछ भी बना के डाल देणं का, खाओ नाही तो मरो उदर, असं आहे बघा. त्यामुळं जी लोक खरंच आपल्या स्वतःचा कष्टाचा पैसा लावतात ना, आणि जी अशी जातात ना फुकटी फुकटी लोक, मला त्यांचा फार राग येतो. मला तर खूप आमंत्रण येतात पण मी जात नाही. आणि आमच्या घरातलं तर कोणीच नाही जात. जाणारे कोण? मी, माझी मुलगी वगैरे आम्हीच जातो. दोन तीनच माणसं, दोनच माणसं. एक गेलं तर एक जात नाही आणि एक गेलं तर एक जात नाही, असं आहे आमचं. माहिती का? कोणाच्या कार्यक्रमाला आम्ही जास्त जात नाही. कारण का? विचार करतो की अरे त्यांनी आज एवढं कष्टाने मेहनतीने त्यांचा कार्यक्रम केलेला आहे आणि आपण भरमसाठ लोक जायची आणि खाऊन पिऊन एन्जॉय करून यायचं. बघू ना, घोडा मैदान जवळच आहे. आता तुमचे कार्यक्रम बघूया. तुम्ही कोणचा मेनू बनवताय, है की नाही? आणि किती लोकांना एन्जॉय करू देत आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये. आता बघायचं आपण पण, है की नाही? घोडा मैदान जवळच आहे. तेव्हा बोलवतात, पण जेवण कसं करतात? फळक पाणी आणि कालच्या वाणी. मग त्यांना काही किंमत नसते ना. जाने दो, खाना किधर अच्छा बनाए थे हम लोग ने, असं बोलतात. खूप वाईट लोक आहेत हो. लग्नात ना येऊन आपल्याला भयंकर त्रास देतात. तेव्हा लग्नपत्रिकेत 1% या 2% लिहा, तरच तुमचा इथून पुढं फायदा.